ग्रामीण भागातील पारंपरिक कुस्ती संस्कृतीला चालना देण्याच्या उद्देशाने सिद्धेश्वर युवा तालीम मंडळ गळतगा यांच्या वतीने माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री राजेंद्र पवार वड्डर यांच्या 51व्या वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला गळतगा तसेच परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बजरंगबलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री राजेंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून भव्य कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री राजेंद्र पवार म्हणाले, आजचा तरुण मोबाईलच्या अतिवापरामुळे आणि व्यसनाधीनतेच्या विळख्यात अडकत चालला आहे. निरोगी शरीर हीच आयुष्यातील सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे युवकांनी तालमीकडे वळून नियमित व्यायाम, शिस्त आणि कठोर परिश्रमाच्या माध्यमातून स्वतःचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ती पुढे म्हणाले, गळतगा गावाला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. पूर्वी हे गाव कुस्तीसाठी प्रसिद्ध होते. ही गौरवशाली परंपरा पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू. अशा स्पर्धांमधून ग्रामीण भागातील होतकरू पैलवानांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होत असून त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळतो. ಸಿದ್ದೇಶ್ವರ ಯುವ ತಾಲೀಮ್ ಮಂಡಳ ಇವರು ಒಂದು ಕುಸ್ತಿ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೆ ಊರಿನ ಮುಖಾಂತರ ಅಭಿನಂದನೆಗಳನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈಗಾಗಲೇ ನಮ್ಮ ಮಿತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸುನಿಲ್ ತರಾವ್ ಅವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನಂದ್ರೆ ಗಳತಗ ಊರದವರ 22 ಮಂದಿ ಪೈಲ್ವಾನ್ ಆಗಿದ್ದಾರೆ. ಇದು ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲಾಗಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ दिवसाचा इतिहास आहे गळतगाला. सुनील हा गळतगा गावाला पहिल्यापासून हा कुस्तीचा एक इतिहास आहे. इतिहास म्हणजे आप्पासाहेब अण्णा गायकवाड यांच्यापासून सुरू झालेला हा कुस्ती मोठमोठं कुस्ती या गळतगाच्या प्राणघात गायकवाडच्या माळ्यावर झालेला आहे. प्रसिद्ध असा कुस्तीपटू या गळतगा गावामध्ये येऊन गेले. ಪ್ರಸಿದ್ಧ ಗಳತಗ ಗಾವದ ಊರಲ್ಲಿ ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಪೈಲ್ವಾನಿಲ್ ಕುಸ್ತಿ ಆಡಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ಅದು ಮರೆಯಾಗಿತ್ತು. ಇವತ್ತು ರೋಜಿ ನಮ್ಮ ಗಳತಗದ ಯುವ ಹುಡುಗರು ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಚಾಲನೆ ಕೊಟ್ಟದಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲ ಇವತ್ತು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಕೊಡಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು. ಯಾಕಂದ್ರೆ ಕುಸ್ತಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ताकद ओरिजिनल अद्रागेन डुप्लिकेट ಮಾಡಕ್ ಬರಲ್ಲ. त्या कुस्तीमध्ये सगळं ओरिजिनल असते. त्या किंवा कोणतरी विकलं गेलं कोणतरी पैसे घेतले असं काही त्या कुस्तीमध्ये नसते. जे काय कुस्तीमध्ये असते ते कुस्ती खेळामध्ये ओरिजिनल असते. त्यासाठी जे काही ते युवा वर्ग काम केलं त्यांना परत एकदा अभिनंदन करतो. का म्हणजे इतिहास आहे या गळतगा गावामध्ये. आप्पासाहेबांना गायकवाडांचं तालीम म्हणजे या गळतगा गावाला फेमस होतं आणि मोठमोठे जे काही कुस्तीपटू आहेत ते गळतगामध्ये येऊन गेलेले आहेत. तर आज रोजी या मुलांनी केल्याबद्दल परत एकदा धन्यवाद देतो. आणि या कार्यक्रम बघण्यासाठी आलेल्या गावातले सगळे ज्येष्ठ युवा मित्र सगळ्यांनी मी हार्दिक स्वागत करतो. आणि स्टेजवर बसलेले सगळे नेते कुणाचं नाव घ्यायचं नाही का म्हणजे वेळ झालेला आहे. तर या कार्यक्रमाला आलेले सगळे पत्रकार बंधू व छायाचित्रकार सगळ्यांचं सुद्धा परत एकदा स्वागत करतो. आणि माझ्या वाढदिवस निमित्त हा पोरं भेटलाय. मी म्हटलं वाढदिवस कशाला घेतात, त्यात तुमचं तुम्ही करा, मी हाय तुमच्या पाठीशी. नाही अण्णा, तुमचं 51वा वाढदिवस आणि आमच्या तालमीचा पण वाढदिवस आहे. त्यासाठी त्यांनी या कार्यक्रम आयोजन केलंय. तर परत एकदा शुभेच्छा देतो. आणि गळतगा सोडून बाहेरचे आलेले सगळे पैलवान असू दे आणि जे काय अंपायर टाईप ते काम करायला. स्पर्धेत विविध गावांतील आणि परिसरातील अनेक पैलवानांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चुरशीच्या लढती रंगवल्या. या रोमांचक कुस्त्यांचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक तसेच चांदीची गदा प्रदान करून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील निकाल पुढीलप्रमाणे: 60 किलो गट प्रथम सार्थक शिंगाडे तळसंगे, द्वितीय संकेत कांबळे तळसंगे, तृतीय समर्थ गोंधळी तळसंगे. 55 किलो गट प्रथम सिद्धेश गोरखखिंडे येळगुळ, द्वितीय सुजल सासने शाहूपुरी, तृतीय विश्वजित चौगुले येळगुळ. याशिवाय विविध वजन गटांतील अनेक पैलवानांनी स्पर्धेत सहभाग घेतला. सर्व विजेत्या तसेच सहभागी स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमास माजी जिल्हा पंचायत सदस्य राजेंद्र वड्डर, ओंकार पवार, रोहित पवार, लक्ष्मण कोटे, रितेश पाटील, उत्तम वड्डर, रवी वड्डर, सुलतान अत्तर यांच्यासह सिद्धेश्वर युवा तालीम मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच परिसरातील कुस्तीप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.